हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. म्हटलं आज मेथीची भाजी करणार होतो. म्हटलं जरासं वेगळ्या पद्धतीने करावी, तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर मस्त असं जसं लसूणी मेथी म्हणतात, पण ही लसूणी मेथी नाही आहे. पण वेगळ्या पद्धतीने आपण बेसन घालून छान अशी मेथीची भाजी करूया. नेहमी आपण करतो डाळ किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून छान अशी, पण आता जरा साज वेगळी करूया. त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते पुढे. आता रेसिपी बघा आणि कशी वाटली नक्की सांगा मला. मस्त अशी बघा हिरवीगार अशी मेथी आहे. तिला निवडून स्वच्छ आता धुवून घेते. त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघा पहिल्यांदा मी कढई ठेवले गरम व्हायला. त्यात एक थोडंसं तेल घालायचं आणि आपण मेथीला आधी फोडणी द्यायची आहे. त्याच्यासाठी फक्त लसूण घालायचं आहे. तेल तापले बघा. तेल तापल्यानंतर लसूण घालायचा थोडासा. नंतर आणि फोडणीसाठी लागणार आहे लसूण जास्त लागेल आपल्याला. ह्याच्यामध्ये पण टाकायचं, नंतरच्या फोडणीमध्ये पण टाकायचं आहे. लसूण थोडासा परतायचा. बघा लसूण छान असा परतला गेलाय, त्याचा कच्चापणा पूर्ण गेलाय. त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेली मेथी टाकायची. आणि छान अशी परतून घ्यायची. त्याच्यामध्ये दुसरं काय ॲड करायची नाही, फक्त मेथी लसूण आणि मिठामध्येच परतून घ्यायची तेल टाकून आणि त्याच्यातच शिजवून घ्यायची. ह्याच्यात काय मेथीत एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नसते. त्यालाच पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच ते शिजून जाते. त्यामुळं एक्स्ट्रा पाणी काय घालायचं नाही. मीठ टाकलं आहे मी बघा, थोडंसं मीठ टाकायचं नंतर, आणि आपल्याला मीठ लागेल बेतानीच टाकायची नंतर पण. तर मेथीला लागेल एवढंच मी मीठ टाकलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकते परततानाच मेथीच्या भाजीला पाणी सुटत आहे बघा बाजूने सगळीकडं. परतून झाली माझी मेथी. त्याच्यावरती आता प्लेट झाकून आता ते शिजू देऊया. ते शिजूसपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर इथे बघा मी कांदा, टमॅटो, मिरची कापून घेतल्यात. आणि ते बघा एक वाटी घेतली, त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकली मी. परत काश्मीरी लाल तिखट 1 चमचा भरून टाकलाय. त्याच्यामध्ये आपली घरची चटणी पण ॲड करा. मी केली नव्हती, मी नंतर ॲड केली. हिंग पण टाकलंय. आणि मोठा 1 चमचा मोठा भरून गरम मसाला टाकलाय. तुमच्याकडं गरम मसाला परत धना पावडर वगैरे एक्स्ट्रा असेल तर ते पण टाका. आणि थोडं मीठ टाकलंय. ह्याच्यामध्ये आता पाणी घालायचे आणि ह्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची, जे नंतर आपल्याला फोडणीसाठी आता लागणार आहे. इथं बघा मी दुधाची साय, आपली ताजी दुधाची साय घेतली आहे मी वरची. त्याला फक्त मिक्स करून घेतली. आता चमचा मी ह्याच्यामध्ये ॲड करणार होतं, मग ते दाखवलं आताच तुम्हाला. इथं बघा सगळं कोरडा मसाला आहे ना, छान असं पाणी टाकून त्याची एक पेस्ट करून घ्यायची बघा पातळ मस्त अशी. थोडंसं पाणी टाकल्यानंतर, आणि पाणी लागणारच आहे आपल्याला. थोडंसं पेस्ट करून ठेवायची. आणि तोपर्यंत आपली मेथी आता शिजेल. इथं बघा मेथी छान अशी शिजली गेली आहे, दाखवते तुम्हाला. त्याच पाण्यामध्ये शिजले, मध्ये 1-2दा हलवलं होतं मी. छान मेथी शिजली. आता हे प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये आपण आता फोडणी द्यायची. तीच कढई तापायला ठेवली होती मी. आणि त्याच्यात आता तेल घालायचं भरपूर असं. इथं तेल टाकलं होतं मी आणि तेल आता गरम झाले. त्याच्यामध्ये एक तमालपत्र घालायचं आणि
थोडेसे जिरे घातलेत मी. तेल तापले चांगलं, त्यामुळं जिरे पटकन तडतडायला लागलेत बघा. त्यात ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा. मगाशी पण आपण भाजी शिजताना लसूण घातला होता, तर फोडणीमध्ये ह्याच्यामध्ये पण भरपूर असा मी लसूण टाकला आहे. तमालपत्र, जिरे आणि लसूण आता थोडंसं फिरवून घेऊया. तेल जास्त तापले त्यामुळे लसूण पटकन हा भाजला गेला आहे, त्यामुळे पटकन जास्त ब्राऊन व्हायला नको म्हणून आपण कांदा आणि 2 मिरच्या कट करून घेतल्यात मी छोट्या. सो कांदा आणि मिरच्या टाकायच्या. छान असं परतून घ्यायचं. आपला कांदा सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं परतायचं. अशा पद्धतीने नक्की करा. इतकं छान होतं, इतकं टेस्टी होते. आपण साधी मेथी करतोय कधी कधी, अशी पण करून खाल्लेली चांगली असते आणि आपल्या टेस्टमध्ये पण चेंज होते. खूप छान होते. नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. मी जसं केलं तसंच सेम करा. खूप टेस्टी झाली होती. सगळ्यांनाच आवडली घरी. सो कांदा बघा आपला परतला येतात छान. आता त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकायचं आहे. सो बेसन पीठ तुम्ही 2 चमचे जरी टाकले तरी चालेल. मी तर 3 चमचा घेतलेलं, कारण की माझी मेथी जरा जास्त होती. सो इथं आपण आता कांदा छान आता भाजला गेला आहे म्हटल्यानंतर सो बेसन पीठ टाकूया 1-3 चमचे. मी वाटीत घेतले 3 चमचे. पोह्याचा छोटा चमचा असतो ना, तो 3 चमचा घेतला होता. तुम्ही ते 2 चमचे टाकले तरी पण बास होते. सो बेसन पीठ टाकूया आपण आणि छान असं तेलामध्ये बेसन पीठ परतून घ्यायचं. गॅस मिडियमच आहे बघा माझा, गॅस फास्ट नाही आहे, सुरुवातीपासून मिडियमच आहे. सो छान असं आपण बेसन परतून घ्यायचा. बघू शकता मस्त असं तेलामध्ये बेसन परतलं गेलं आहे. त्याच्यानंतर आपण जी पेस्ट केली होती, हिंग, हळद, त्याची छान अशी पेस्ट केली होती ना, तर ती पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायची, ॲड करायची आणि पाणी थोडंसं घालायचं, कारण की बेसन आपण टाकलं, बेसन पण शिजायला पाहिजे चांगलं. अशा पद्धतीने पाणी घालायचं. सो पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्येच आपला टमॅटो शिजू देत, त्यासाठी टमॅटो पण ॲड करायचे पटकन, म्हणजे ह्याच्यामध्ये चांगले शिजून निघतात, सॉफ्ट होऊन निघतात टमॅटो. जे सगळं मिश्रण असं की छान एकजीव होतं. सो टमॅटो पण मिक्स करून छान असं हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं, जेणेकरून आपल्या बेसनला गुठळा येणार नाहीत, छान असं परतलं जाईल. इथं बघा मी आणखीन पाणी ॲड केले, कारण की बेसन कच्चं राहायला नको, छान असं शिजून निघलं पाहिजे. बघा कलर पण खूप छान आला आहे. ती आपण जी पेस्ट करून ठेवली होती ना, काश्मीरी लाल तिखट, हळद, परत गरम मसाला, हिंग, तर त्याची पेस्ट टाकलेली आहे. ते असं पाणी टाकून पेस्ट करून टाकल्यानंतर आणखीन कलर पण छान आला आहे त्याला मस्त असं. आता ह्याच्यावर प्लेट झाकूया आणि छान असं बेसन आपलं शिजू देऊया त्याच्यात. बघू शकताय मस्त असं त्याला तरी पण आले. आणि इथं मी मगाशी सांगितलं होतं पेस्ट ते करताना, तर माझं घरचं लाल तिखट घालायचं राहिलं होतं, कारण की काश्मीर लाल तिखट हे तिखट नसतं जास्त, फक्त कलरलाच असतं. सो इथं मी मीठ आणि ते घरची चटणी ॲड केली आणि त्यानंतर आणखीन थोडंसं 1 मिनिट आपण आता प्लेट झाकून ठेवूया. सो इथं बघा मस्त अशी प्लेट झाकून ठेवली. 1-2 मिनटं मी ठेवली होती. मध्ये मध्ये जरासं 1-2दा हलवलं होतं, कारण की खाली बेसन करपायला नको म्हणून. सो बघू शकता कलर पण किती तरी छान आले आणि कलर पण छान आला आहे आणि आपलं बेसन पण छान असं शिजलं गेलं आहे.
अजिबात कच्चापणा वगैरे अजिबात ह्याच्यात राहिला नाही आहे. मस्त असं बेसन शिजले आपलं. अशा पद्धतीनं मी खरंच करा बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे, जे आपण दुधाची साय गेली. तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीम ॲड करू शकता. मी दुधाची क्रीम नव्हती म्हणून घरच्या दुधाची साय काढून त्याला चांगली फेटून घेतली होती आणि ती ॲड केली. नक्की ॲड करा, ह्याच्यामुळेच टेस्ट छान आणखीन येते. त्याच वाटीत थोडंसं पाणी टाकलं होतं मी, साई कडाने पूर्ण लागली होती म्हणून, आणि ते पण टाकलं त्याच्यात. आणि छान आपली शाई मिक्स करून घ्यायची. त्याने कलर पण बघा छान असं रिच वाटते जरा, आणि खायला पण इतकं टेस्टी की सांगायला नको. तुम्ही एकदा ही भाजी अशी या पद्धतीने कराल ना, तुम्हाला नक्की आवडेल आणि परत पण तुम्ही कराल. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा कराल, एवढी छान भाजी होते. जो आपली मेथी आता मेन आहे ती जी शिजवून ठेवली होती ती आता ह्याच्यामध्ये ॲड करायची. छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जो मेथीचा फ्लेवर आहे ते बेसनमध्ये पूर्ण असा मिक्स झाला पाहिजे. सगळा मसाला एकजीव सगळा झाला पाहिजे. छान आपली अशी मेथी मिक्स होऊन मस्त अशी बघा, चमचाला बेसन लागलं होतं ते मी दुसऱ्या छोट्या चमचाने काढत होते. आता याच्यावर प्लेट देऊया आणि छान सगळं मिक्स असं होण्यासाठी ठेवूया. 1-2 मिनटं छान असं प्लेट झाकून शिजू द्यायचं. मी त्यात बघा 2 मिनटामध्ये एकदा हलवलं होतं फक्त मी. बघा कलर कसला आला आणि कसलं जबरदस्त झाली आपली मेथी. ह्याला लसूणी मेथी पण तुम्ही म्हणू शकता, आपण लसूणी मेथी ह्याच्यापेक्षा जास्त लसूण लागतो. आणि नंतर लास्टला शेवटला आपण लसणाची फोडणी द्यायला लागते ह्याच्यावरती, आणि छान होते. तशा टाईपमध्ये आहे पण टेस्टला पण खूप छान वाटते. नक्की हे असे ट्राय करा, तुम्हाला समोरनं पण दाखवते कशी झाली. आणि ही नक्की प्लीज मी सांगते, ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला. मस्त अशी आपली बेसनमधली मेथी तयार झाली आहे छान अशी, आणि टेस्टला पण तेवढीच. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लीज सगळे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, आणि हाईपचं बटन पण प्लीज दाबा, लाईकचं बटन दाबा. तर कशी वाटली ही माझी मेथीची रेसिपी मस्त अशी, नक्की मला कमेंट करून सांगा, आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा. बाय, धन्यवाद.